आपण आलोय नाशिक मध्ये. इकडे बघू शकता मार्केटमध्ये आलोय. विजापूरचा लोड देखील भेटलाय आपल्याला. ड्रायव्हर भावांनो, आज तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात की आपल्या गाडीनं किती पैसे कमवले, किती आपण खर्च केला. भाडं तेच लागलं 35 रुपये किलोमीटर, 2.5 टन लोड. 100 किलोमीटर तर वैजापूर इथं. चला भरूया व जाऊया यार, लय बोर झालोय आता, घरी जायचंय आपल्याला. तर या आहे मित्रांनो नाशिक मार्केट. असं मार्केट या साईडला आहे, पलीकडच्या साईडला. आणि इथलं जे मार्केट आहे हे आपल्या छत्रपती संभाजीनगर सारखं येतं मार्केट. तर मित्रांनो, आपला आराम वगैरे सगळा झालेला आहे आणि आपण गाडी देखील भरून आणलेली वैजापूर साठी, तुम्हाला बोललो होतो. आणि हे ट्रान्सपोर्ट नाशिक मध्ये आळगाव नाक्याला आहे. तर मित्रांनो, कधी संभाजीनगर मध्ये आलेच नाही इकडं तर भरून नक्की जावा. चला चहा घेऊया. या हे 300. चला चहा घेऊया, त्यानंतर आपण निघूया वैजापूर साठी. तर या मित्रांनो, नाश्ता करण्यासाठी आपण आलोय. नाश्ता करण्यासाठी आळगाव नाका हा इकडं छत्रपती संभाजीनगरला रस्ता जातोय. आणि आपले ट्रान्सपोर्टर साहेब सुद्धा आले. त्यांना म्हणलं चला चहा तरी घेऊया, नाश्ता तरी करूया. करतोय नाश्ता, नंतर प्रवासात बोलूया आपण. तर या मित्रांनो, जेवायचंय आता आपल्याला. चला जेवतोय आणि इथंच झोपतोय. आता काय वैजापूर राहिलंय फक्त 5 किलोमीटर. बघूया सकाळी सकाळी, कारण आता जाऊन नाही तरी गाडी खाली नाही होणार काही नाही. त्यामुळे म्हटलं आराम तरी करूया आता. आणि हे राजस्थानी हॉटेल 8 किलोमीटर यावला रोडला. चला जेवतोय. तर मित्रांनो, आज आपण खाणार आहोत शेवगा आणि बाजरीची भाकर. चला या जेवायला, जेवतोय त्यानंतर बोलतोय मी तुमच्यासोबत. पण चला, सकाळ झालेली आहे आणि आजचं आपल्याला सूर्यदर्शन झालेलं आहे मित्रांनो वैजापूर मध्ये. तुम्ही बघू शकता. चला तर जाऊया गाडी खाली करण्यासाठी. पटकन 1-2 किलोमीटर बाकी राहिले. बघू शकता आपण पोहोचलोय वैजापूर या ठिकाणी, शर्मा इलेक्ट्रिकल. आणि आत्ताच दुकान उघडतंय बघा. आता वाजले 9:30. चला तर भाऊंना भेटूया व विचारूया आपली गाडी खाली कुठे होणार आहे, काय होणार आहे ते. दुकान आताच उघडतंय, अजून झाडू पोचा सगळा बाकी आहे. आता शेठ बोलले की दुकानात खाली करायचं, पण आपला हा माल आपण आणलेला आहे गाडीमध्ये देखील. आणि दुकानात तर जागाच नाही बुवा. आता हे लोक कुठं खाली करणार, यांना माहिती. चला गाडी खाली करूया, त्यानंतर बघूया घराकडे जायचं की श्रीरामपूरला गाडी भरायला जायचं. मी अपडेट देतोय तुम्हाला गाडी खाली गेल्यानंतर. हे जे हॉटेलवाले दिसत आहे ना तुम्हाला, हे ड्रायव्हरच होते, चालक मालक होते. अक्षरशः गाडी आता घरी उभा करून दिली ना, हॉटेल चालवायला लागली का, याचं उत्तर तुम्ही शोधा. का ड्रायव्हर गाडी लाईन सोडून बाकी धंद्यात का घुसतोय, विचार करा. आणि उत्तर जर मिळालं तर कमेंट नक्की करा मित्रांनो मला. आपण गाडी ओपन केली, या खाली करून राहिलो. खाली केल्यानंतर आपल्याला बघूया आता श्रीरामपूर जायचं का घरी जायचं संभाजीनगरला. चला तर, हा माल होता आपल्या गाडीत. मी माल दाखवला नव्हता, त्याबद्दल तुमची सर्वांची माफी मागतो. आपण भरलो होतं पॉलिकॅपचं केबल. लोड आला होता मित्रांनो 2.5 टन. चला, आपण ओव्हरलोड कधी भरत नाही साला, पण यावेळेस कसा आपला डोका फिरला आणि लोड भरावा लागला, आपल्याला काही कळालं नाही. तर मित्रांनो, फायनली गाडी खाली झालेली आहे आणि आता निघूया छत्रपती संभाजीनगरला. तर आज खरंच सिग्नलला जे दृश्य बघितलं ना, तुम्हाला देखील दाखवतो. हे बघा. तर मित्रांनो, हे आहे भारताचं भविष्य. तुम्हाला प्रत्येक सिग्नल वरती असे लहान लहान मुलांकडनं भीक मागताना दिसत असेल. हे खरंच भारताचं भविष्य आहे का? द्या बरं उत्तर मला. कारण ह्या मुलांना शाळा नाही, आंघोळ नाही, पाणी नाही, काय नाही. यांची संख्या जास्त होती बघा. या लोकांची संख्या जास्त होती ना, आपण काम करणारे जे आहोत ना, त्यांची संख्या कमी व्हायला लागली. कारण सगळ्यांना फुकटचं पाहिजे. मी जे रिअल आहे तेच बोलणार. सर्वांना फुकटचं पाहिजे. काम धंदा करणं कोणालाही नकोय. का? कशामुळं? मेहनत करणं नको, काय नको. त्यामुळेच तर महाराष्ट्रात बिहारी येऊन काम करतात ना, आणि ते बिचारे इमानदारीनं काम करतात. आता बघा, हे चित्र बघा तुम्ही. असं असेल तर कसं भारताचं काय उज्ज्वल भविष्य कसं ठरवणार हो?
डिजिटल इंडिया कधी होणार आपला? ड्रायव्हर भावांनो, आपण वैजापूरला गाडी खाली केली, अर्धा तास थांबवलं. श्रीरामपूरवाल्या पार्टीला फोन करून बघितला, ते बोलले मामा आज काय होणार नाही, त्यामुळं आपण छत्रपती संभाजीनगरला घराकडे निघणार आहे. तर ड्रायव्हर भावांना आपण पोहोचलोय घरी आणि हे माझं घर बघू शकता तुम्ही. तर चला आता करूया आराम. छत्रपती संभाजीनगरवर ना बघूया कुठलं निघताय. चला 8 दिवसानंतर पोहोचलोय आपण घरी. 15 तारखेपासून तर 23 तारखेपर्यंत म्हणजे 8 दिवस आपण फक्त गुजरात लाईन चाललो. छत्रपती संभाजीनगर ते पुणे, पुणे ते सुरत, सुरत ते मुंबई, मुंबई ते सुरत, सुरत ते नाशिक, नाशिक ते वैजापूर आणि वैजापूर ते घरी. आता राहिला एक खर्चाचा म्हणजे गाडीनं पैसे किती कमवले, त्यानंतर खर्च किती झाले. तर मित्रांनो आपल्या गाडीनं कमवले जवळपास 45,000 रुपये. तर 45,000मध्ये मित्रांनो जवळपास आपले 22,000 रुपये खर्च झालेली, म्हणजे 23,000 निव्वळ नफा राहिलेला आहे आपल्याला. आता 8 दिवसामध्ये त्या 23,000मध्ये मित्रांनो की गाडीचा मेंटेनन्स, ड्रायव्हरचा पगार हे सगळं काढणं आहे आपल्याला. 2 रुपये किलोमीटरनं जर काढलं तर काय उरलं तुम्हीच सांगा, हिशोब लावा. त्यामुळे म्हणतोय मी वारंवार सांगत असतो की नवीन गाडी घेणाऱ्यांना की गाडी घेऊ नका, या सर्वांचा विचार करा अगोदर, त्यानंतर गाडी लाईन मध्ये या. असा होता आपला जमा आणि खर्च 8 दिवसाचा. म्हणजे तुम्ही 1 महिन्याचा हिशोब लावू शकता, 1 महिन्यामध्ये किती ट्रिपा होतील, काय होतील. आणि सगळ्यात महत्वाचं की कोणती तरी एकच लाईन धरा. काय होत आहे माहिती का, तुम्ही लोकलला चालल्यानंतर लोकललाच चला, नाही तर ऑल इंडिया चालत असेल तर ऑल इंडिया चला, पण एकच लाईन धरा कोणती तरी. गुजरात धरा, चेन्नई धरा, बँगलोर धरा, फक्त एकच लाईन धरा, जेणेकरून तुमची ओळख होती. फुल लोड पार्ट लोड तुम्हाला भेटतात आणि बऱ्यापैकी कमाई होऊ शकते गाडी धंद्यातनं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि एक हाईपचं बटन नक्की दाबा मित्रांनो. ट्रॅव्हल विथ RDM ह्याच चॅनल. चला